अंबरनाथ महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय लागलेला असला तरी स्थानिक राजकारणातील तणाव मात्र कमी होण्याचे नाव घेत नाही. शहरात शनिवारी उशिरा घडलेल्या एका प्रसंगाने वातावरण आणखी तापले आहे. रात्री सुमारे 1 वाजता पॅनल 4 मधील शिवसेना उमेदवार निखिल वाळेकर आणि त्यांचे सहकारी यश वाळेकर काही कार्यकर्त्यांसह भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयाजवळ दाखल झाले. या अचानक झालेल्या भेटीमुळे दोन्ही बाजूंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून तिथे जोरदार वादविवाद झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की स्थानिक वातावरण बिघडवण्यासाठी बाहेरगावातून काही संशयित व्यक्तींना आणण्यात आल्याचा त्यांना संशय आहे. पवन वाळेकर यांच्या कार्यालयाभोवती फिरत असलेल्या काही अनोळखी लोकांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याचेही बोलले जात आहे. या मध्यरात्रीच्या घडामोडींमुळे अंबरनाथमध्ये राजकीय तणाव पुन्हा एकदा चढला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात अधिकृत तक्रारी दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. नागरिकांमध्येही या घटनांमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. नमस्कार, मी पवन वाळेकर. सगळे पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो. धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल. काल रात्री काही घटना माझ्या ऑफिसच्या बाहेर घडल्या. जेव्हापासून मी BJP मध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून तर फॉर्म नॉमिनेशन ज्या दिवशी मी भरला तेव्हापासून तर काल रात्रीपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांवरती आणि माझ्या ऑफिसच्या बाहेर काही गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात आहेत आणि ते आपल्या अंबरनाथचे रहिवासी नसून पुणा, सोलापूर आणि आणखीन काही वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. याच्या आधी पण अंबरनाथमध्ये जे इलेक्शन लढल्यात गेलेले आहेत ते दहशत आणि गुंड प्रवृत्तीच्या जीवावरतीच इलेक्शन यांनी केलेले आहेत. जे माझे विरोधक आहेत ते काल रात्री 6 ते 7 गाड्या घेऊन माझ्या ऑफिसच्या बाहेर आले आणि त्यांनी 60 ते 70 जण ते माझ्या ऑफिसच्या बाहेर त्यांचे पोरं उभे होते. मग मी CCTV मध्ये बघितल्यावरती मी बाहेर गेलो तर मग मी त्यांच्याकडे मी गेलो. तर त्या टायमाला त्यातल्या एका पोरानी शिवी दिले म्हणून पण त्यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, पण तो डाव पोलिसांनी मोडून काढला. ते खोटा गुन्हा आहे म्हणून पोलिसांनी त्यांना CCTV माझी दाखवली म्हणून माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल नाही झाला. पण हे बाहेरचे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे अंबरनाथमध्ये काय करतात याचा तपास आपले पोलिसांनी करावा अशी माझी नम्र विनंती आहे. आणि प्रभाग क्रमांक 4 मधून मी BJPचा अधिकृत उमेदवार आहे. माझे विरोधक आजपर्यंत दहशत आणि गुंडागर्दीच्या जीवावरतीच इलेक्शन त्यांनी लढवलेली आहे आणि हा डाव मी आणि माझे सहकार्य BJPचे सगळे सहकार्य आम्ही मोडून काढू आणि इथून पुढे अंबरनाथमध्ये भयमुक्त इलेक्शन आणि गुंडागर्दी मुक्त इलेक्शन आम्ही करू आणि अंबरनाथमध्ये आम्ही विकासाच्या आणि डेव्हलपमेंटच्या बेसवरती आम्ही जनतेची सेवा आणि निवडणूक लढू. त्यावरती खोटा गुन्हा असा दाखल करत होते की मी जो त्यांचा कार्यकर्ता किंवा त्यांचा जो गुंड आहे त्याला मी मारहाण केली असं म्हणून त्यांनी गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला. साहेब त्याच्याबद्दल त्या व्हिडिओ पण अवेलेबल आहेत इंस्टाग्रामवरती की ते पोरं निखिल वाळेकर, राजू वाळेकर हे यांचे सोबत कंटिन्यू राहणारे पोरं आहेत आणि त्यांच्याकडे अशाच प्रकारचे पोरं असतात. त्याच बेसवरती ते लोक इलेक्शन किंवा नगरपालिकेवरती त्यांनी इतके वर्ष सत्ता गाजवलेली आहे दहशत आणि गुंडागर्दीच्या जीवावर. काल रात्री ज्या घटनेमध्ये गाड्या वापरल्या त्या गाड्यांचं ज्या बाहेरून गाड्या आलेल्या आहेत त्या गाड्यांचा नंबर MH12YS 3617 स्विफ्ट गाडी आणि MH12UN9912 ही थार ब्लॅक कलरची थार गाडी ही वापरण्यात आली होती. नाही, आता इथं याच्यानंतर आमचा पक्ष आणि मी स्वतः आम्ही पत्रव्यवहार करणार आहे.